जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे। ते अपडेट अशी आहे की MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये एक महत्त्वाची अपडेट आली मित्रांनो। ती अपडेट काय आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर अपडेट कोणत्या प्रकारे अपडेट आहे आणि जागा कुठे आहे, कोणत्या ठिकाणी जागा आहे, जागा किती आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे, त्याचप्रमाणे वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो जे विद्यार्थी ST महामंडळामध्ये भरती होण्याची त्यांची खूप इच्छा आहे, त्यांचा जे ITI वगैरे झालेलं आहे त्यांना या भरतीमध्ये खूप चान्सेस आहे मित्रांनो। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओला मध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही। तर या अपडेट कशा प्रकारे कोणती अपडेट आहे, एक नवीन अपडेट काल आलेली मित्रांनो। जागा पण भरपूर आहे। तर जागा जे विद्यार्थी ST महामंडळामध्ये त्यांना भरती व्हायचं आहे त्यांच्याकडं लायसन नाही आहे, तर लायसन कशा पद्धतीने काढायचं आहे, बॅच बिलला कशा पद्धतीने काढायचं आहे आणि हा व्हिडिओ बॅच बिल ज्यांना माहीत नाही बॅच बिलला कसा काढायचा आहे, तर बॅच बिलला काढण्याचं व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तो पूर्णपणे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल बॅच बिलला कसा काढायचा आहे। त्याचप्रमाणे लायसन पण लागतं ज्यांना कंडक्टरसाठी आणि ड्रायव्हरसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्यांना लायसन पण लागतं आहे, बॅच बिलला पण लागतो। हे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या जे व्हिडिओ आहे बॅच बिलला कसे काढणे, लायसन कसे काढणे, तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहून पूर्णपणे तुम्ही बॅच बिलला काढू शकता मित्रांनो। तर अपडेट कशा प्रकारे अपडेट आहे संपूर्ण क्लिअर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे। तुम्हाला जर PDF जर वाचायची असेल तर PDF जरची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF जर वाचू शकता आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते पण मी पुढं ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे नवीन अपडेट काय आलेली आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, तर वेळ वाया न घालता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर MSRTC भरती 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदांसाठी मेगा भरती लवकरच। तर ST महामंडळ भरती 2026 रिक्त जागा लवकरच, शेवटची तारीख 3 मार्चपर्यंत आहे। तर एकूण जागा लवकरच उपलब्ध होणार आहे। तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही। तर या ठिकाणी पहा, MSRTC भरती 2026 संदर्भात राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आणि ST सेवेशी संबंधित उमेदवारांसाठी अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्यातील सर्वात जुने व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक महामंडळ आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन STची लालपरी गेली 77 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देत आहे। ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार वर्ग यांच्यासाठी ST सेवा जीवनवाहिनी ठरली आहे। सध्या ST महामंडळाच्या तबक्यात मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस दाखल होणार आहेत। पुढील काही वर्षात तब्बल 8,000 नवीन स्वमालकीच्या बसेस ताब्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे चालक व वाहकासह इतर तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तीव्र गरज निर्माण झाली आहे। सध्या ST महामंडळात मजूर पदाच्या तुलनेत हजारो पदे रिक्त आहेत। विशेषतः चालक पदाची मोठी कमतरता असून अनेक ठिकाणी डबल ड्युटी करावी लागत आहे। या परिस्थितीमुळे प्रवासी सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे शासनाने कंत्राटी पद्धतीने तसेच पुढील काळात कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। MSRTC भरती 2026 अंतर्गत चालक, वाहक व इतर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे।
ही भरती ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्यातील जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे. महाराष्ट्र MSRTC भरती 2026 जागांसाठी 2025 ची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे. या ठिकाणी पहा, ST महामंडळ भरती अपडेट 8,000 नवीन बसेस आणि भरतीची सत्यस्थिती कंत्राटी की कायमस्वरूपी जाणून घ्या सविस्तर माहिती. MSRTC भरती 2026 अपडेट. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST महामंडळमध्ये लवकरच मोठ्या भरतीची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर मेगा भरतीच्या अनेक बातम्या फिरत आहेत, मात्र उमेदवार म्हणून तुम्हाला खरी परिस्थिती माहीत असणे आवश्यक आहे. 5,000हून अधिक नवीन बसेस, कंत्राटी चालक आणि अप्रेंटिस भरतीबाबत नेमके अपडेट काय आहेत, या ठिकाणी पहा सध्याची स्थिती काय आहे. ST महामंडळ तबक्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसेस समावेश आहेत. वाढत्या बसेसमुळे मनुष्यबळाची गरज असणार हे निश्चित आहे, परंतु सध्या कोणती एकच मेगा भरती 2026 ची जाहिरात आहे प्रसिद्ध झालेली नाही. उमेदवारांनी अफवावर विश्वास न ठेवता खालील 3 मुद्द्याचे समजून घ्यावेत. नवीन बसेस आणि कंत्राटी भरती. शासनाच्या धोरणानुसार ST महामंडळात 5,150 इलेक्ट्रिक आणि इतर नवीन बसेस टप्प्याटप्प्याने येत आहेत. नवीन बसेससाठी लागणारे चालक व कंत्राटी पद्धतीवर कॉन्ट्रॅक्ट बेस किंवा बाह्य स्तोत्रावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आउटस्टँडिंग भरले जाण्याची दाट शक्यता आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनुष्यबळ पुरवण्यासाठी निविदा प्रक्रिया म्हणजे टेंडर प्रोसेस राबवली जात आहे. त्यामुळे चालक पदाची भरती होईल, पण ती सुरुवातीला कंत्राटी स्वरूपात असू शकते. शिकाऊ उमेदवार भरती सुरू. एकीकडे मेगा भरती चर्चा असली तरी विभागीय पातळीवर अप्रेंटिस भरती सुरू आहेत. सध्या जळगाव आणि इतर काही विभागात ITI उत्तीर्ण उमेदवारांना अप्रेंटिस पदाची भरती प्रक्रिया सुरू असू शकते. जे उमेदवार ITI मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि इतर काही ITI झालेला असेल तर पास आहेत, त्यांनी महामंडळाचे किंवा अप्रेंटिसशिप इंडियाच्या पोर्टलवर लक्ष ठेवावे. कायमस्वरूपी भरतीचे काय? ST कामगार संघटनाकडून नियमित आणि कायमस्वरूपी भरतीची मागणी लावून धरली आहेत. 16,500हून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहेत, परंतु त्याला अद्याप अंतिम अधिकृत जाहिरातीचे स्वरूप आले नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत GR किंवा जाहिरात आल्याशिवाय कोणालाही पैसे देऊ नयेत किंवा अफवावर विश्वास ठेवू नये. मित्रांनो, पदाचे नाव पहा. चालक वाहक, कंत्राटी, कायमस्वरूपी, प्रस्तावित, अप्रेंटिस, यांत्रिकी कर्मचारी. एकूण अपेक्षित जागा सध्याची स्थिती 5,000 टप्प्याटप्प्याने. आणि नवीन बसेससाठी कंत्राटी भरती प्रक्रिया प्रस्तावित. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर अशा या ठिकाणी तुम्हाला नवीन अपडेट आलेली मित्रांनो, ती तुम्हाला अपडेट वाचून दाखवलेली आहे. तर थोडक्यात सांगायचे तर ST महामंडळात मोठ्या भरतीची प्रक्रिया प्रस्तावित आहे आणि नवीन बसेससाठी कंत्राटी चालकाची भरती लवकरच सुरू होऊ शकते. मात्र सध्या मेगा भरती 2026 ची कोणती अधिकृत जाहिरात आलेली नाही मित्रांनो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलं की अजून अद्याप कोणती जाहिरात आलेली नाही मित्रांनो. तर कोणत्याही जाहिरात तुम्ही जे जाहिरात येतात त्या अफवा आहे, त्या अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नये मित्रांनो. तर जेव्हा तुम्हाला ही जे तुम्हाला माहिती वाचून दाखवली या ठिकाणी का 5,000 टप्प्याटप्प्याने जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो, आणि जागा पण भरपूर आहे. तर जेव्हा ही भरतीची अपडेट येईल तर तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. नोटिफिकेशन मिळणारे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.